अक्षर ब्रह्म म्हणजे काय? अक्षर या शब्दाचा अर्थ आहे जो कधीही क्षर म्हणजे नाश पावत नाही तो. क्षर म्हणजे नाश पावणे. हा परमात्मा म्हणजे अशी शक्ती, अशी चेतना ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणू शकतो, जी स्वयंभू आहे. तर आपण असं म्हणू शकतो की हे जे दिसणारं जे भौतिक विश्व आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त अणुरेणूच म्हणजे ॲटॉम्स आणि मॉलिक्यूल किंवा त्याच्या मूलकणांमुळे म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांनीच बनलेलं नाही आहे. पण त्यामध्ये एक अशी चेतनाशक्ती आहे की जिला ना गंध आहे ना रस आहे. ती शक्ती जी आहे ती बिन तेजाची आहे. तिला काही आदी नाही, आरंभही नाही आणि अंतही नाही. असं हे अक्षर ब्रह्मतत्व कोणीही पाहू शकत नाही. ते अक्षर ब्रह्म सर्व सृष्टीची रचना करतं. ते अक्षर ब्रह्मतत्व जे आहे ते सृष्टीचं नियम बनवतं. ते ब्रह्म सर्व प्रकारच्या प्रकृतीची जननी आहे आणि शेवटी सर्व प्रकृतीचा नाशही तेच अक्षर ब्रह्म करतं. आणि हे जे चक्र आहे सतत सुरू असतं. परंतु आश्चर्य म्हणजे काही वर्षापूर्वी वैज्ञानिकांनी नवीन थेरी सांगितली. त्या नवीन थेरीप्रमाणे हे ब्रह्मांडातील जे सर्व तारे, ग्रह, मूलद्रव्य यांचं जे वस्तुमान आहे, म्हणजे जे आपल्या दृष्टीस पडतं अशा सर्व गोष्टी, या सर्वांचं जे वस्तुमान आहे ते फक्त पूर्ण ब्रह्मांडाच्या 5% आणि उरलेलं 95% जे मटेरियल आहे, जे या विश्वामध्ये चराचरात भरलेलं आहे. आपले आजचे शास्त्रज्ञ असं सांगत आहेत की हे 95% जे आहे त्यांनी नाव दिलं आहे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी. हा पदार्थ म्हणजे डार्क एनर्जी, डार्क मॅटर हा दृष्टीस पडत नाही आणि दिसणाऱ्या जे अणुरेणू आहेत, ॲटम्स आणि मॉलिक्युल्स याच्यापासूनही बनलेला नाही आहे. या पदार्थाला कोणत्याही प्रकारची ग्रॅव्हिटी नाही आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण नाही आहे. म्हणजे प्राचीन ऋषी आणि आजच्या काळातील वैज्ञानिक ही एकच गोष्ट सांगत आहेत की विश्व किंवा ब्रह्मांड अक्षर ब्रह्म या चेतनामय तत्वामुळेच बनलं गेलं आहे, ज्याला काल, मर्यादा, अनादी अनंत आकाश म्हणजेच टाईम आणि स्पेस याच्या पण मर्यादा नाही आहे. हे तत्व निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला आपण परमात्मा, परमेश्वर, परमेश्वर किंवा अक्षर ब्रह्म असं म्हणतो.